एक धक्कादायक बातमी नाशिकमधून समोर येते। नाशिकमध्ये 14 वर्षीय विद्यार्थिनीचा शिक्षकाकडून विनयभंग झालेला आहे। इगतपुरीतील नामांकित शिक्षण संस्थेतील हा प्रकार आहे। शिक्षकावर विनयभंगासह पॉस्कोचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। शिक्षकाला पोलिसांनी अटक केलेली आहे आणि पोलीस या प्रकरणी अधिकचा तपास करतायत। मुख्याध्यापकांकडे कागदपत्रांवर सही शिक्के घेण्यासाठी आलेल्या 14 वर्षीय विद्यार्थिनीचा शिक्षकांना विनयभंग केलाय। या घटनेनं परिसरामध्ये संतापाची लाट पसरली आहे। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी किरण गोटूर आपल्या सोबत जोडलेले आहेत। किरण, जगदीश, अतिशय ही धक्कादायक एकूणच बातमी म्हणावी लागेल। नाशिकच्या इगतपुरी भागात असलेल्या एका नामांकित शाळेमध्ये ही संपूर्णपणे घटना घडलेली आहे। एक विद्यार्थिनी या शाळेत शिकती, काही कामानिमित्त ही विद्यार्थिनी जी आहे ते शिक्षकाकडे गेली आणि त्यानंतर शिक्षकांनी या विद्यार्थिनीचा विनयभंग केला, अशा पद्धतीची ही संपूर्ण एकूणच घटना घडलेली आहे आणि असा आरोप जे आहे ते शिक्षकांवरती करण्यात आलेला आहे। या सगळ्या प्रकरणानंतर या विद्यार्थीने ही घडलेली घटना जी आहे आपल्या आई वडिलांना सांगितल्यानंतर आई वडील असेल किंवा जे संबंधित लोक आहेत ते शाळेमध्ये जाऊन या सगळ्या संदर्भात जाब विचारला आणि त्यानंतर जे इगतपुरी पोलीस घोटी पोलिसांनी येऊन या स्कूलमध्ये या शिक्षकाला आता ताब्यात घेतलेला आहे। या सगळ्या संदर्भात घोटी पोलीस ठाण्यामध्ये एकूणच गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आलेला आहे आणि अधिक चौकशी जी आहे ते पोलीस करताना आता बघायला भेटेल। ठीक आहे किरण, धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल।